सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात बेरोजगार आहेत, युवक युवतीसुद्धा आहेत. तर ह्या योजनेचा बेरोजगार युवकांना नक्कीच फायदा होईल. ह्या ज्या घोषणा त्यांनी आत्ता केलेल्या आहेत त्या जर आधी झाल्या असत्या तर आत्ताची युवा पिढी बरीच सुधारलेली असती. पिंक ई रिक्षा म्हणून आहे, ती अगदी नाविन्यपूर्ण. सो ही खूपच इंटरेस्टिंग वाटली ही कॉन्सेप्ट मला. एक स्त्री जर अख्खं घर चालवू शकते, सगळं मॅनेजमेंट सांभाळू शकते, तर ती रिक्षा का नाही चालवू शकणार. जर आपल्याला 3 सिलेंडर मिळत आहे तर महिलांच्या आरोग्याच्या फारच तक्रारी असतात, यामुळे ह्या कमी होतील असं मला वाटतं. आज आम्ही शेतात राबतो, आम्हाला काही सुद्धा पडत नाही. शेतकऱ्यासाठी हे जे दिलं आहे त्याच्यासाठी आम्ही काय त्याचा आनंद. राज्य सरकारने 2024 अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला आहे आणि यामध्ये महिलांना खूप साऱ्या अशा योजना सरकारनं जाहीर केलेत. त्यामध्ये महिलांना मोफत गॅस सिलेंडर, परत दरमहा 1500 रुपये अशा बऱ्याच योजना सरकारनं जाहीर केलेत. याबाबत महिलांचं काय मत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आणि यामध्ये महिलांना बऱ्याच योजना सरकारकडून मिळणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं याबाबत? नमस्कार, माझं नाव सारिका. यावर्षी सरकारने अनेक नवीन योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातल्या काही योजना सफलसुद्धा झालेल्या आहेत. त्यातलीच एक योजना म्हणजे गृहोपयोगी वस्तुसंचय योजना. या योजनेअंतर्गत कामगार लोकांना 10,000 पर्यंतच्या किमतीच्या स्टेनलेस स्टीलच्या गृहोपयोगी वस्तू मोफत येणार आहेत. तर जसे की घरात उपयोगी येणारे ताट, वाट्या, चमचे, परत अजून कुकर, ग्लास वगैरे असल्या वस्तू देण्यात येणार आहेत. तर ह्या वस्तू कामगारांना खूप उपयोगी पडणार आहेत. याआधी या असल्या योजना महाराष्ट्रात कोणत्याच सरकारने राबवलेली नाही आहे आणि ही योजना बऱ्यापैकी सफल झाली आहे. या योजनेअंतर्गत ही योजना बऱ्याच लोकांना उपयोगी पडत आहे आणि याचे लाभार्थी आपल्याला आजूबाजूलाही बघायला मिळत आहेत. तर सरकारने महिलांसाठी खूप छान योजना अशा यावर्षी डिक्लेअर केले. तर तुम्हाला काय वाटतं, याचा लाभ महिलांना मिळणार आहे का? नमस्कार, माझं नाव गीतांजली विठ्ठल शिंदे आहे. तसंच ह्या सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. तसंच मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना राबवली आहे. तर ह्या योजनेमध्ये 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर ह्या घोषणेचा महिलांनी लाभ घ्यायचा आहे. तसेच ही योजना तसेच ह्या घोषणेचे मी मनापासून स्वागतच करते. तसेच ग्रामीण भागातील महिला, तसेच वृद्ध, निराधार व्यक्तींना हे खूप फायदेशीर ठरणार आहे. तसेच महायुतीचं सरकार हे महिलांच्या सबलीकरणाच्या बाबतीत खूप प्रयत्नशील आहे. तसेच मी अशी विनंती करते की सर्व महिलांनी याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा ड्रायव्हिंग हा एक प्रकल्प राबवणार आहेत. त्याच्यासाठी ती घोषणा केली आहे. तर ह्याही घोषणेचे स्वागत करते. तसेच ह्या प्रकल्पासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात बेरोजगार आहेत, युवक युवतीसुद्धा आहेत. तर ह्या योजनेचा बेरोजगार युवकांना नक्कीच फायदा होईल. तर सरकारने नुकतेच लाडकी बहीण योजना राबवण्याचं डिक्लेअर केलं आहे. त्याच्यामध्ये 21 ते 60 वयोगटातील महिलांना 1500 रुपये दरमहा मिळणार आहेत. या योजनेबाबत तुम्हाला काय वाटते? सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बऱ्याच योजनांची घोषणा केलेली आहे. त्यातलीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर ही जी योजना आहे, या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी वार्षिक 2.5 लाख उत्पन्नाची अट आहे आणि या महिलांना स्वावलंबी किंवा त्यांच्या घरातील मुलांना पोषण मिळण्यासाठी ही योजना आखण्यात आलेली आहे. मग काय वाटते, फायदा होईल का याचा? ज्या पात्र महिला आहेत त्यांना निश्चित याचा फायदा होईल आणि त्यामुळे त्यांना घरातील मुलांचं पोषण वगैरे करायला पण फायदा होईल असं मला वाटतं. अर्थसंकल्प 2024 नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये महिलांना तर बऱ्याच योजना सरकारने जाहीर केलेत, तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा बऱ्याच योजना जाहीर केलेत. तर तुमचं काय मत आहे याबाबत? आमचे शिवाजी बाळू सुभाना पाटील. आज आम्ही शेतात राबतो, आम्हाला काही सुद्धा पडत नाही.
तिथनं खताचं माणसांचं ह्यांचं काही सुद्धा परवडत नाही. आणि आज आम्ही शेतात राबून उन्हाळा पावसाळा आम्ही शेतात असतो. कारण आम्हाला काय त्या शेती बाबतीत काय पडत नाही. शेतकऱ्यासाठी हे जे दिलं आहे ते हेच त्याच्यासाठी आम्ही काय त्याचा आनंद मानतो. आता तिथनं पुढं आता लाईट म्हणा शेतीची खतांचं ह्यांचं हे म्हणा ते तुम्ही सरकारनं आम्हाला मोबदला द्यावा. आणि शेतकरी काय शेतीत काय पडत नाही. शेतकऱ्यासनी कर्ज पाणी काढावं लागतं आहे मुलाच्या शिक्षणासाठी, घर चालवण्यासाठी. तिथनं घरात काय लागणार आहे हे महिलासनीच बघायला लागतं आहे. ह्याच्यासाठी सरकारनं काहीतरी मोबदला द्यावा, 7/12 कोरा करावा, एवढीच आमची इच्छा आहे. हां, आणि शेतकरी कसं काय ते कर्ज काढतं आहे, कर्ज मागं फिटत नाही म्हणून शेतकरी पुढचा पाऊल उचलते तसे आत्महत्या करतात. मुलाबद्दल काहीतरी हे बोलतात. ह्याच्याबद्दल हे सरकारनं काहीतरी या अर्थसंकल्पामध्ये मुलींनाही मोफत शिक्षण द्यायचं असं सरकारनं डिक्लेअर केलं आहे किंवा जाहीर केलं आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे? पदविकेपर्यंत अभ्यासक्रमाचं मोफत शिक्षण देण्यात आलेलं आहे. पण त्याचा फायदा की असं की गोरगरिबांच्या मुलींना वगैरे ह्याचा फायदा होईल. त्याची म्हणजे त्या लोकांना जास्त ह्याची संधी झाली की ज्यांना पुढचं शिक्षण करता येत नाही त्यांना ह्या संधीतून त्यांना त्यांचं शिक्षण काय असेल ते पूर्ण करता येईल. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून प्रत्यक्षरित्या दरमहा 10,000 रुपये देण्याची पण त्यांनी घोषणा केली. याचा पण त्या लोकांना असा फायदा होईल की रोजगाराच्या दृष्टीने त्यांना म्हणजे प्रत्येकी महिना 10,000 रुपये तरी मिळतील. म्हणजे त्याचा फायदा आजकालच्या तरुण पिढींना किंवा तरुणींना ह्याचा फायदा जास्त होईल. राज्य सरकारने नुकताच 2024चा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. आतापर्यंत याआधी कित्येक योजना सरकारने जाहीर केल्या होत्या, पण त्या थोड्या अंमलात आणल्या, थोड्या कागदावरच राहिल्या. तर तुम्हाला काय वाटते यावर्षी ज्या योजना जाहीर केल्या त्या अंमलात येतील का? हो, नमस्कार. मी सौ योजना अनिल खैरे. आत्ताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पना ज्या योजना आहेत तर त्याच्यामध्ये आपले जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी आजच्या युवा पिढीसाठी बरेच योजनांचा त्यांनी हे घेतलेला आहे, घोषित केलेल्या आहेत बऱ्याच योजना. पण मला असं वैयक्तिक वाटतं आहे की ह्या ज्या घोषणा त्यांनी आत्ता केलेल्या आहेत त्या जर आधी झाल्या असत्या तर आत्ताची युवा पिढी बरीच सुधारलेली असती. आणि म्हणजे प्रत्येक पालकांचं एक स्वप्न असतं की आपली मुलं उच्च शिक्षण घ्यावीत आणि उच्च शिक्षण घेऊन उच्च दर्जावरच कामाला लागावीत. पण बऱ्याच गोष्टींमध्ये असं होतं की महिलांना कर्ज मिळत नाही, शिक्षणाच्या बाबतीत कर्ज मिळत नाही, शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आहे, एखादी विधवा स्त्री असेल तर तिला पण कर्ज मिळत नाही आपल्या मुलांचं शिक्षण पार करायला. मग ह्यामुळे काय व्हायला लागलेत की आजची युवा पिढी ही क्राईमकडे म्हणजे जास्त करून ती वाईट संगतीला लागलेली आहे. पण हा निर्णय आत्ता जो घेतलेला आहे तो योग्यच आहे मला असं वाटतं. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत त्या कागदावरच नुसत्या नको आहेत मला. म्हणजे मलाच नाही, अख्ख्या जनतेचा हाच विषय आहे की ह्या सगळ्या गोष्टी कागदावर नसून त्या अंमलात आणायला पाहिजे. आणि आम्ही ह्या गोष्टींची खूप वाट बघतोय की प्रत्येकाला थोडं का होईना आपल्याला सरकारकडनं मदत मिळाली तर आपली मुलं खूप छान शिकतील आणि चांगल्या हुद्द्यावर कामाला लागतील. आणि आज राज्य शासनानं महिलांसाठी अर्थसंकल्पात बऱ्याच योजना जाहीर केल्या. तर तुम्हाला काय वाटते याबाबत? एक लक्षणीय पाऊल आहे महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून. आय वॉन्ट टू से की दे आर सपोर्टिंग द लेडी सेक्टर ऑफ द सोसायटी. पण याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की जिथे त्यांनी एज्युकेशनच्या फील्डमध्ये म्हणजे ॲज अ टीचर आय वॉन्ट टू सजेस्ट की त्यांनी एज्युकेशनच्या फील्डमध्ये थोडंसं सिरियसली लक्ष घालावं. जसं की आता सध्या नीटसारखा जो काही ज्वलंत प्रश्न चालू आहे की ज्या परीक्षा आपण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला घेतो तर त्याच्यामध्ये थोडंसं गांभीर्यानं लक्ष घालण्याची गरज आहे. बाकी महिलांसाठी जे काय ते सध्या त्यांच्याकडून झालेल्या योजना असतील किंवा सपोर्ट असतील किंवा इवन ज्या काही मुलींसाठी बऱ्याचशा शिष्यवृत्ती वगैरे त्यांनी केलेल्या आहेत. मी परवाच बघितलं की इवन परदेशात जाण्यासाठी सुद्धा अशा बऱ्याच योजना आहेत की जिथे म्हणजे मुलींच्या शिक्षणाला कुठे खीळ बसू नये म्हणून त्यांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत. पण जी व्यवस्था जी म्हणतो आपण की परीक्षा व्यवस्था तिथं थोडंफार गांभीर्यानं लक्ष घालण्याची गरज आहे. अदरवाईज वेल अँड गुड.
अर्थसंकल्प 2024मध्ये सरकारनं महिलांसाठी बऱ्याच योजना राबवलेत आणि त्या अंमलातही यायला सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? महाराष्ट्र सरकारने यावर्षी पासून जुलै 2024 पासून बऱ्याचशा योजना महिलांसाठी साकारलेल्या आहेत. त्यापैकी एक योजना आहे जी पिंक ई रिक्षा म्हणून आहे. ती अगदी नाविन्यपूर्ण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी चांगली वाटणारी योजना मला अशी छान वाटली आहे ही, आणि त्याचा बऱ्याच महिलांना उपभोग घेता येणार आहे. एक स्त्री जर अख्खं घर चालवू शकते, सगळं मॅनेजमेंट सांभाळू शकते, तर ती रिक्षा का नाही चालवू शकणार? सो ही खूपच इंटरेस्टिंग वाटली आहे ही कॉन्सेप्ट मला. आणि त्याचा पहिल्या वर्षामध्ये जवळपास 10,000 महिलांना याचा उपभोग घेता येणार आहे. आणि ज्या मेट्रो सिटींमध्ये रोजगाराची संधी निर्माण करणारी ही योजना आहे, त्याचा ज्या महिलांवरती घर चालतं आहे आजकाल, तर त्यासाठी ही योजना अतिशय फायद्याची ठरणार आहे. त्यांच्यावरती जे कुटुंब चालतं आहे तर त्यांना त्यांच्या फॅमिलीसाठी म्हणजे फॅमिली रन करणार आहे, तर त्यांच्यासाठी रोजगाराची ही संधी निर्माण केली आहे त्यांनी. आणि त्यासाठी 20% अनुदान पण शासनाने आयोजित केलेलं आहे. तर याचा भरपूर महिलांना उपभोग घेता येईल आणि महिला सक्षमीकरणाचं यातून नक्कीच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सोसायटीवरती असेल. तर सरकारनं यावर्षी लाडकी बहीण योजना केली. परत दरवर्षी महिलांना 3 गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहेत. तर याबाबत तुमचं मत काय आहे? मला तर असं वाटतं गॅस हा महिलांच्या वापरण्यात येणारी रोजची गोष्ट आहे. तर आरोग्याच्या दृष्टीने गॅस हा तर फारच महत्त्वाचा आहे महिलांसाठी. तर मला असं वाटतं की ही योजना जी सरकारने लागू केलेली आहे ही अतिशय चांगल्या प्रकारची आहे आणि महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची आहे. जर आपल्याला 3 सिलेंडर मिळत आहे तर महिलांच्या आरोग्याच्या फारच तक्रारी असतात, यामुळे ह्या कमी होतील असं मला वाटतं. तर ही योजना खूपच चांगली आहे. मला पण असं वाटतं की जे जॉब करणाऱ्या महिला आहेत किंवा एक कामगार वर्ग जो आहे, तर त्यांचं एक बजेट असतं, दर महिन्याचं एक बजेट असतं. तर त्या बजेटमध्ये ते सगळं गणित त्यांचं आखलेलं असतं. पण कसं होतं की सिलेंडरची किंमत ही वाढतच चाललेली आहे. पण जर वर्षातले आपल्याला जर 3 सिलेंडर फ्रीमध्ये भेटले तर नक्कीच थोडेफार जे आपण सेविंग करतोय किंवा जे आपले पैसे राहत आहेत तर त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी होऊन जाईल. 2024च्या अर्थसंकल्पात सरकारनं बऱ्याच महिलांसाठी योजना जाहीर केलेत. याआधीही बऱ्याच योजना जाहीर केल्या होत्या, पण त्या थोड्या अंमलात आणल्या, थोड्या कागदावरच राहिल्या. तर यावेळी ज्या जाहीर केल्यात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचं मत काय आहे? ह्यावेळेला ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्यांनी, तर लवकरात लवकर त्या पूर्ण करायला पाहिजे. आणि ज्या राहिलेल्या आहेत तर त्याच्यावर पण अंमलबजावणी करून लवकरात लवकर परिपूर्ण कशा होतील त्याच्यावर जरा निर्णय घ्यायला पाहिजे. आणि याचा महिलांना लाभ होईल का? बहीण लाडकी योजना जी आता नुकतीच जाहीर केली, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? बहीण लाडकी योजना जर ही चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आणि मिळाली तर त्याचा महिलांना फायदाच होणार आहे. आणि माझ्या मते त्याच्यात म्हणजे बेनिफिटच होईल त्याचा, दुसरं काय हे नाही. अर्थसंकल्प जो जाहीर झाला आहे 2024चा, त्याबाबत महिलांचं काय मत आहे हे पाहिलं आणि महिलांनी या अर्थसंकल्पाचं अगदी उत्साहाने स्वागत केलं आहे. पण याआधीही महिलांसाठी खूप साऱ्या योजना सरकारने जाहीर केल्या होत्या, पण त्या थोड्या सक्सेस झाल्या, थोड्या कागदावरच राहिल्या. तर आता यावर्षी ज्या 2024ला ज्या अर्थसंकल्पामध्ये योजना जाहीर केल्यात त्या कितपत लाभ देणार आहेत महिलांना किंवा कितपत त्या राबवल्या जाणार आहेत हे आपल्याला येत्या काळातच कळणार आहे. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.